गुड फ्रेंड्स, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण उपासाचे कुरकुरे बनवणार आहोत. यासाठी मी रात्री शाबू भिजू घातला होता आणि फॅन खाली हडकण्यासाठी ठेवला होता. तर आपला शाबू हडकलेला आहे. मिक्सर जारमध्ये मी आबडधोबड वाटून घेतलेला आहे आणि या चाळणीमध्ये ओतून घेतलेला आहे. तर आपण बटाटे छान धुवून उकडण्यासाठी ठेवणार आहोत. बटाटे छान उकडण्यासाठी ठेवल्यानंतर हा शाबूची चाळणी आपण यावरती घालून घेणार आहोत, ठेवणार आहोत आणि याच्यावर छान झाकून घेणार आहोत. बटाटे उकळेपर्यंत हा शाबू छान वापरलेला आहे आणि कमी पाव वापरलेला असेल तरी पण चालतं. बटाटे शिजल्यानंतर नाही आपल्याला याची साल काढून मॅशरच्या मदतीने याला मॅश करून घेणार आहोत. आणि मॅश झाल्यानंतर नाही यामध्ये कढीपत्ता, जिरी, ओवा आणि धनेपूड अशा पद्धतीचे काय तुम्हाला टाकू वाटतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये पदार्थ टाकून घेऊ शकता. किंवा उपासासाठी तुम्ही फक्त तिखट मीठ घातलं तरी पण चालेल. आणि यामध्ये फक्त मी तिखट आणि मीठच टाकलेलं आहे. तर यामध्ये आपण हे शाबू मिक्स करून अशा पद्धतीचे गोळा करून घेतलेला आहे. हा तिंबून झालेल्यानंतर आपल्याला एका मिठाची पिशवी घ्यायची आहे आणि याला छोटंसं वेज करून यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटीशी पिठाची यातली गोळी घालून आपल्याला छोटे छोटे कुरकुरे असे वाळत घालायचे आहेत. उन्हात कडकडीत वाळल्यानंतर आपण याला गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि असे डब्बल फुगणारे कुरकुरे आपले तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करून कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.